माझं नाव अशोक मसीदास, राहणार तळेगाव दाभाडे, पुणे. सर काय ज्या मागण्या आहेत जे तुम्ही वेलपीस चर्च इंडियातर्फे जो अनाबंदी कारभार चाललेला आहे की आमच्या ज्या काही जागा आहेत मोक्याच्या ठिकाणी मिशनरीने जे जागा घेतल्या त्या रेल्वे स्टेशन अशा जवळपास घेतल्या, ह्या कवडीमोल भावाने आणि अनियमिततेने विकले जातात. उदाहरणार्थ 36A ची परमिशन ही आधी घ्यायला पाहिजे, नंतर विक्री केली पाहिजे किंवा MOU केला पाहिजे. हे आधी विकतात आणि मग MOU करतात आणि मग टेबला खालचं टेबलावरचं हे काय ते गणित आम्हाला माहिती नाही. ते तसं गोष्टी होतात. त्यामुळे दिवसेंदिवस आमच्या ज्या संस्थाच्या शाळा ज्या आहेत, टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत, दवाखाने आहेत, हे बंद पडत चालले आहेत. त्याच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, ती प्रगती होत नाही. दुसरी गोष्ट की आता मिशनऱ्यांसारखं नाही आहे की मिशनरी आम्हाला देत होते ना आम्ही खात होतो. आता आमचे लोक, आमचे मुलं चर्च फंड देतात, चर्चमध्ये दशमांश म्हणजे 10वा हिस्सा देतात. तर प्रत्येक चर्च हे स्वयं आहे, म्हणजे स्वतःच ते आर्थिकदृष्ट्या सबल आहे. तर म्हणजे आमचे चर्च सभासद त्याच्यात भ्रष्टाचार करत नाही. करणारे जे आहेत ते आमचे येणं प्रकारे निवडून येणारे जे आमचे ज्येष्ठ आहेत ते आमचे आदरणीय हेच आहेत, काय म्हणतात, धर्मगुरू आहेत, बिशप वगैरे आहेत. परंतु आज आम्हाला ते त्यांना अवघड वाटतं ते गोष्ट. मला नाही कळालं भूमिका कशी म्हणजे प्रतिनिधी म्हणजे ज्यांना जे बिशप जे आहे, यापूर्वीचे जे बिशप होते ना ते धार्मिकच कामं करायचे, त्यांनी ते धार्मिकच कामं करावीत. आणि हे जो आता धार्मिकता कमी झाली आणि व्यावहारिकता वाढलेली आहे, तर ही व्यावहारिकता कमी होण्यासाठी आणि ही अनियमितता दूर होण्यासाठी शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटर इथे नेमावं आणि ऍडमिनिस्ट्रेटर थ्रू जे काही आहे ते रीतसर सगळं म्हणजे अकाउंट वगैरे सगळे हे करून सगळ्यांचे पगार वगैरे जे काय असेल, रिटायरमेंट जे काय असेल, जी काही अनियमितता झालेली, जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो दूर करावा. सर भारतात किती रुपयाचे गैरव्यवहार झाले किती ह्यात आहेच. सुराज बेली. तर भारतामध्ये एकूण हजारो कोटींचा घोटाळा आहे सर याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर मोजू नाही शकणार. आणि जर आमच्याकडे एक डेटा आहे ज्याच्यामध्ये आमच्या संस्थेला 700 कोटीचा लॉस आहे, 716 कोटींचा. आता तुम्हाला मी नाही का एकदम मागण्या आहे ना, सविस्तर मी तुम्हाला सांगतो. तर आमची मागणी अशी आहे की एक इंडिपेंडेंट ॲडमिनिस्ट्रेटरची नियुक्ती करावी, ज्याच्यामध्ये चर्चचा कारभार तटस्थ आणि पारदर्शकपणे चालवण्याची तत्काळ प्रशासक नेमावा आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे आणि 31 जानेवारी 2025 नंतर घेतलेले सर्व निर्णय, नियुक्त्या आणि बदल न्यायालयीन निकाल येईपर्यंत पूर्णपणे स्थगित करावेत आणि सखोल न्यायालयीन ह्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जेवढे पण आमचे जे ट्रस्ट आहेत, आता वेगवेगळ्या ट्रस्ट हे लोक हे करतात, त्या सर्व ट्रस्टचं फॉरेन्सिक ऑडिट होणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामधून हे सर्व घोटाळे आणखी बाहेर पडतील. आता जसं म्हणजे ही जी मालमत्ता आहे, जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, ती 2,500 कोटींची मालमत्ता आहे, ज्याच्यामध्ये तो पूर्ण भाडे तत्वावर दिलेला आहे आणि त्याच्यावरती हा घोटाळा चालू आहे. तर त्यांना तर काढूनच टाकावं लागेल सर. कारण की बिशप जे आहेत, आमच्यासाठी बिशप म्हणजे एक स्पिरिच्युअल फादर म्हणून असतो. देवानंतर जर आम्ही कोणाला स्थान देतो तर तो म्हणजे बिशप. तर मग अशा व्यक्तीला ज्याच्यावरती गुन्हेगारी आहेत, गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आहेत आणि ज्याच्यावरती नाही का म्हणजे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तशा व्यक्तीला आम्ही बिशप म्हणून कसं ऍक्सेप्ट करणार?